चालायचं म्हटलं ना की हळूच पावलं टाकत असतेस, बोलायचं म्हटलं तरी हळूच तोंडातनं शब्द फुटतात. तुझे हात मात्र लय भासा 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 चालायला लागले का? अरे हो, भाऊ येणार आहे नाही का तुझा? मग बरोबर आहे, भावाचा पाहुणचार चाललाय वाटतं. मी काय म्हणतो, त्याला खायचंच असेल तर त्याचा त्याचा इकत घेऊन खाईल की तू. इकत कशाला? दुकान आहे मेवण्यांचं आमच्या, पण दुकानातलं घेऊन परवडणार नाही त्याला. अहो असं काय बोलताय? माहेरची माणसं येणाऱ्या कुठल्याही मुलीसाठी आनंदाचा क्षण असतो. त्यांचा या घरात नीट पाहुणचार व्हावा असं कुठल्याही बाईला वाटतं. शेवटी मी या घरात सुखी आहे हेच दाखवायला झटते ना. अय, मग नको जटू. तुला कुणी आग्रह नाही केला, आणि तुझ्या भावाला जरी कळलं की तू या घरात सुखी नाही तर काय करणार आहे ग तू? काही वाकडं करू शकत नाही तो माझं, कळलं ना? आणि तुला तुझ्या भावाचा पुळका आहे ग, पण आमचं काय? आमच्या बहिणीला आहे का आमचा पुळका? कधी गेलो तुमच्या माहेरी तर होतो का आमचा एवढा पाहुणचार? होतो का? नाही ना? मग तसंच मग तुलाच काय एवढा पुळका, काय एवढी उतावळी होत असती बघ. उतावळ नकाऊ. तिथून पुढं घरात जे काय बनल ना ते घरच्यांसाठी, कळतंय का? धर्मशाळा उघडली नाही आम्ही. जखम आहे ना, जखम लापवा. नाही तर मागल्या वेळेसारखं आला पट्टी लावून बाबाला दाखवायला, मला लागलो दाखवायचं आहे का नाही? हे असलं अजिबात करू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची आणि ती 1.25 लाखाचीच ठेवायची.